छत्रपती शिवाजी ही ताकद कुणाची? कॅमेरा वही बैठा था ना। सर्वप्रथम मी माननीय आमचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच आमच्या शिवसेनेचे सरचिटणीस आणि माजी खासदार राहुलजी शेवाळे साहेब, आमदार तुकाराम खाते साहेब यांचे खूप खूप आभार मानते आणि भारतीय जनता पार्टीच्या पण सर्व नेत्यांचे खूप आभार मानते की त्यांनी मला महायुतीतून उमेदवारी जाहीर केली आणि खूप मोठ्या प्रतीक्षेने अटीतटीच्या वादातून माझ्यावर एक विश्वास ठेवला आणि मी अंजली संजय नाईक म्हणून एक वार्ड क्रमांक 148 ची शिवसेना, भाजप आणि आरपीआय महायुतीची उमेदवार म्हणून जाहीर केलं आणि आज मला तो एबी फॉर्म दिला आहे. तर तो मी आज फॉर्म भरायला एवढ्या मोठ्या संख्येने शाखा प्रमुख आहेत आमचे हिरप्पा खजीर, महिला शाखा संघटक लता खंडागळे, परत उपविभाग प्रमुख आहे आमच्या आशाबाई, महिला नित्या कुट्टी, विधानसभा युवा सेनेची युवती वगैरे सर्वजण इथे उपस्थित आहे. उदयभाई आमचे मोठे भाई, खंडा आमचा कार्यकर्ता आणि त्यांची सर्व टीम इथे उपस्थित आहे. आरपीआयचे आमचे संतोष कांबळे आहेत, त्यांची सगळी टीम आहे आणि एका मोठ्या जोशात मला असं वाटतं त्यांच्या चेहऱ्यावर आजच असं लक्षात येत आहे की 147 ला ज्या पद्धतीने कामं केले मॅडम ते कामं लगेच तुम्ही सुरू करा अशी त्यांची भावना मला दिसते. आणि कामाच्या जोरावर माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जे काम केलंय, राहुलजी शेवाळे साहेबांनी जे काम केलंय विभागामध्ये, खाते साहेब आमदार असताना कामं केली आहेत आणि महायुतीचे जे सर्व काम आहेत माननीय देवेंद्र फडणवीस साहेब ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये त्यांनी एक सुसाट सुरू केलाय कामाचा आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण पूर्ण टीम तयार आहोत आणि सर्व महायुतीच्या भगव्याखाली बृहन्मुंबई महानगरपालिकेची ही निवडणूक होते आणि नक्कीच बृहन्मुंबई महानगरपालिकेत महायुतीचा महापौर राहणार यात काही शंका नाही. काय मुद्दे आहे जी कामं केली त्या प्रकारे इथे मला काही 5 वर्षात 7 वर्षात घडलेली नवीन दिसले नाही. इथे रस्ता ठीक नाही, पाण्याचा प्रॉब्लेम आहे, परत पुन्हा गटारी साफसफाई तर मुळीच नाही, एकदम घाण आहे. तसंच शाळा नाही, हॉस्पिटल नाही, कुठे मार्केटची काही व्यवस्था नाही आहे. आरक्षण असून सुद्धा कुठल्या गोष्टी केलेल्या नाहीये. ज्या आम्ही 147 मध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळा केल्या, 5 गार्डन केले, नाला होता जो 2010 पासून पेंडिंग होता तो इस्लामपूर नाला बनवला, त्यामुळे वाशना केला. कुठेही पाणी आता साचत नाही, जमा होत नाही. असे वेगवेगळे आहेत. वन टाइम रिपेअरिंगचा प्रश्न आहे. आताच माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी आम्हाला 147, 148 आणि लल्लूभाऊ कंपाऊंडच्या या सर्व इमारतींसाठी वन टाइम रिपेअरिंगचा फंड आम्हाला दिला. ते नगरविकास मंत्री होते माननीय आमचे फडणवीस साहेब मुख्यमंत्री यांनी साईन करून दिलं आणि अशी वेगवेगळी विकासाची कामं आहेत की ज्येष्ठ नागरिकांसाठी इथे मला काही दिसत नाही, तरुण मुलांसाठी दिसत नाही. इथे एवढ्या मोठमोठ्या कंपन्या आहेत पण तरुण मुलांना नोकरीचा मोठा प्रश्न इथे भेडसावत आहे. शिक्षणाचा अभाव फार आहे आणि मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी मला करण्याची एक अपॉर्च्युनिटी जनता देणार आणि मी ती पूर्ण करून देणार. देखिए वार्ड क्रमांक 148 भारतीय जनता पार्टी भी अपने लिए मांग रही थी, लेकिन भारतीय जनता पार्टी का कार्यकर्ता एक समर्पित और देश सेवा की भाव से काम करता है और जिस दिन आज सुबह ही जैसा मालूम हुआ कि महायुति की कैंडिडेट अंजलि ताई नाइक है तो सब जो टिकट मांग रहे थे या जो इच्छुक थे सब भूल के और अंजलि ताई नाइक के साथ खड़े हो गए हैं. भारतीय जनता पार्टी का कार्यकर्ता अंजलि ताई नाइक के विजय में एक महत्वपूर्ण भूमिका निभाने वाला है और आने वाले दिनों में यहाँ पे कोई अटी तटी की लड़ाई नहीं है. यहाँ पे वन साइड अंजलि ताई निकलेगी और भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआई महायुति की प्रचंड जीत होगी क्योंकि हमारे पास विजन है काम करने का.
हम बताएंगे काम कैसा होता है, क्योंकि आप लोगों ने देखा जैसा इन्होंने बताया कि 147 में क्या क्या नहीं था और मैंने क्या क्या किया, वैसा 148 में अभी क्या क्या नहीं है और आने वाले दिनों में नगर सेविका होने के बाद ये क्या क्या करेंगी वो भी विजन इन्होंने बताया। तो हमारे पास विकास के अनेक मुद्दे हैं और मोदी जी, देवेंद्र जी जैसे दूरदर्शी नेतृत्व भारतीय जनता पार्टी के पास है और एकनाथ शिंदे जी जैसे कर्मठ नेता इनके पास है। दोनों का कंबाइन होगा और भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुति की जैसा सीट कि देखा गया कि जब ऐसा लगता है कि बहुत ही जोश उल्लास के साथ ये महायुति का पर्चा ला रहे हैं। देखिए आप समझदार, आप पत्रकार एकदम समझदार है। आने वाले दिनों में मुंबई महानगर पालिका में भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआई महायुति का ही महापौर बैठेगा, इसमें कोई दो राय है नहीं। क्योंकि आप जैसा मुंबई की जनता ने मन बना लिया है कि कोई भी एक हो, चाहे कोई ब्रांड रहे, चाहे कोई दूसरा मुद्दा लेके जाए, हम उस मुद्दे को न जाते हुए हम विकास के मुद्दे पे जाएंगे और हम क्या करेंगे वो बताएंगे। और भारतीय जनता पार्टी महायुति की सरकार महाराष्ट्र में, देश में और मुंबई महानगर पालिका में भी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआई महायुति होगी। माध्यमातून आमच्या भगिनी अंजलताई यांना महायुतीचा उमेदवार जाहीर केलेला आहे आणि फॉर्म भरण्यासाठी आम्ही सर्व चाललेलो आहोत। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया माननीय रामदासजी आठवले साहेब हे नेहमीच नरेंद्रभाई मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर, एकनाथ शिंदेजींच्या बरोबर महायुतीमध्ये आहेत, केंद्रामध्ये मंत्री आहेत। त्यांच्या आदेशाने आम्ही नक्कीच पूर्ण आरपीआय या वार्ड मधून अंजलताईच्या मागे उभे राहून त्यांना भरघोस मताने निवडून देऊ। अंजलताई आगे बढ़ो, अंजलताई आगे बढ़ो, महायुतीचा विजय हो। अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत